महत्त्वाची बातमी, कुणबी प्रमाणपत्र रोखून धरू नका, मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं जात आहे। प्रमाणपत्र वाटप रोखण्याचे फडणवीसांचे शिरसाटांना आदेश असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। संजय शिरसाट साहेबाला फूस लावली देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्हॅलिटी देऊ नका म्हणून, आणि आम्ही आत्तापर्यंत संजय शिरसाट साहेब मंत्री साहेबांना बोलत होतो की तुम्ही रोखून धरलाय म्हणून। पण रात्री अशी माहिती आली, कारण मला माहिती आहे त्या खऱ्या येतात सांगणारा माणूस तितका स्ट्रॉंग असतो, तो माझ्यापाशी गप्पा आणत नाही, कारण त्याला डोळ्यावर यायचं काम राहत आहे। मग म्हणजे असले चाळे बंद करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असले चाळे बंद करावं आणि आमच्या व्हॅलिटी रोखून धरल्यात, प्रमाणपत्र द्यायचे रोखून धरले, ती करू नये। वेळ वाईट येईन बरं का फडणवीस साहेब, पण पहिल्यापेक्षा 5 पट लोक जास्त जाणार मुंबईच्या वेळेस। कसं स्वरूप असणार आहे? कुठून तुम्ही? आम्ही आंतरवालीतून निघतोय, पैठण मार्गे शेवगावहून अहिल्यानगर मार्गे आम्ही शिवनेरी जुन्नरला येतोय। पहिला मुक्काम आमचा तिथं पडतोय। मग त्या मेळशेज घाटातून माळशेज घाटातून आम्ही कल्याणहून आझाद मार्ग। अशी जुनी म्हणे, जुनं सांगतो नाही तर आत्ता जोडीत आण परत। जुनी आम्ही लहान असताना गावखेड्यात अशी म्हण होती, मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजेत, अशी एक म्हण होती पहिले। मग तो काँग्रेसचा जरी असला, राष्ट्रवादी काँग्रेसचा असला, ते काँग्रेसचा असला, शिवसेनेचा असला, भाजपचा असला, तरी ते असं म्हणायचे, हे कानावर पडायचं त्या टायमाला। कोणत्या पक्षाचा सुद्धा, फक्त ते म्हणायचे महाराष्ट्रात काही कोणा पण मुंबईत तेच पाहिजे। आता कशासाठी पाहिजे हे मला नाही माहीत, पण म्हणत होते। पण ते दोघं एकत्र आले तर आमचं काही दुखण्याचं कारण नाही, आनंदच आहे। त्यांनी येवाना काय अडचण आहे, ते एकत्र आले, समजा नाही आले तरी पडतात का नाहीत, समजा एकत्र नाही आले तर पडते। एकदा एकत्र येऊन पडावं काय होतं, पण लोकांची इच्छा नाही यावा तर यावा।